स्वाध्याय इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रकरण 16वे आनुवंशिकता व परिवर्तन। प्रश्न पहिला, कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। पर्याय आहेत: अणुवंश, लैंगिक प्रजनन, अलैंगिक प्रजनन, गुणसूत्रे, DNA, RNA आणि जनुक। आनुवंशिक लक्षणे मातापित्यांकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करतात, म्हणून टिंबटिंबना आनुवंशिकतेचे कार्यकारी घटक म्हणतात। उत्तर: आनुवंशिक लक्षणे मातापित्याकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करतात, म्हणून जनुकांना आनुवंशिकतेचे कार्यकारी घटक म्हणतात। पुनरुत्पादनाच्या टिंबटिंब प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवात सूक्ष्म भेद असतात। उत्तर: पुनरुत्पादनाच्या अलैंगिक प्रजनन प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवात सूक्ष्म भेद असतात। सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे टिंबटिंब होय। उत्तर: सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्रे होय। गुणसूत्रे मुख्यतः टिंबटिंबनी बनलेली असतात। उत्तर: गुणसूत्रे मुख्यतः DNAनी बनलेली असतात। पुनरुत्पादनाच्या टिंबटिंब प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवातील भेद जास्त असतात। उत्तर: पुनरुत्पादनाच्या अलैंगिक प्रजनन प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवात भेद जास्त असतात। प्रश्न दुसरा, स्पष्टीकरण लिहा। मेंडेलची एकसंकर संतती कोणत्याही एका संकराद्वारे स्पष्ट करा। विरुद्ध लक्षणांची एक जोडी असलेल्या वाटाण्याच्या झाडामध्ये मेंडेलने संकर घडवून आणला। या संकराला एकसंकर म्हणतात। प्रथम जनक पिढीत म्हणजेच P1 उंच व बुटकी झाडे संकरासाठी वापरण्यात आली। यांच्या संकरातून जी झाडे निर्माण झाली ती सर्व उंच होती, म्हणून उंच असणाऱ्या लक्षणाला मेंडेलने प्रभावी म्हटले। पहिल्या संतानीय पिढीतील म्हणजेच F1 सर्व झाडे ही प्रभावी लक्षणामुळे उंच झाली। बुटके हे लक्षण अप्रभावी ठरले, कारण F1 पिढीत एकही बुटके झाड आढळले नाही। F1 पिढीतील सर्व झाडे उंच असली तरी त्यांच्यात बुटक्या झाडांना कारणीभूत ठरणारे घटक दडलेले होते। F1 पिढीतील सर्व झाडांची स्वरूपविधा उंच असली तरी जनुकविधा मिश्र स्वरूपाची होती। F1 पिढीतल्या 2 झाडांचा संकर केल्यावर असे आढळून आले की त्यांच्या संततीत 2 प्रकारच्या उंच आणि बुटक्या या स्वरूपविधा आहेत। यांच्या संकरातून F2 पिढी मिळाली। या F2 संतानीय पिढीत 3 प्रकारच्या जनुकविधा आढळतात: प्रभावी समयुग्मनजी, अप्रभावी समयुग्मनजी आणि विषम युग्मनजी।
मेंडेलने केलेल्या प्रयोगानंतर मिळालेल्या आकडेवारीनुसार एकूण 929 वाटाण्याच्या झाडांपैकी 705 झाडे उंच तर 224 झाडे बुटकी होती. म्हणजेच F2 संतानीय पिढी झाडांचे स्वरूपविधा गुणोत्तर जवळपास 3 उंच आणि 1 बुटके, तर जनुकीय गुणोत्तर 1 TT कॅपिटल T 2 कॅपिटल T स्मॉल t आणि 3 स्मॉल t असे आहे. मेंडेलचा एकसंकर संततीचा प्रयोग. जनक पिढी P1 स्वरूपविधा उंच आणि बुटकी. जनुकविधा कॅपिटल T आणि बुटकी स्मॉल t. युग्मक कॅपिटल T स्मॉल t. पहिली पिढी F1 कॅपिटल T स्मॉल t म्हणजेच उंच बुटकी, स्वरूपविधा मात्र उंच. जनक पिढी P2 F1चे स्वयंपरागन झाल्यानंतर स्वरूपविधा उंच आणि उंच. जनुकविधा कॅपिटल T स्मॉल t आणि कॅपिटल T स्मॉल t. युग्मक T कॅपिटल T स्मॉल t आणि कॅपिटल T स्मॉल t. दुसरी पिढी F2 ही बघण्यासाठी आपल्याला एका सारणीची इथे गरज आहे. ती सारणी आपण बघूया. पुयुग्मक आहेत कॅपिटल T स्मॉल t आणि स्त्रीयुग्मकसुद्धा आहेत कॅपिटल T आणि स्मॉल t. त्यानंतर संकर घडून आल्यानंतर कॅपिटल T म्हणजे उंच, कॅपिटल T स्मॉल t उंच कारण प्रभावी लक्षण इथे आहे. पुन्हा कॅपिटल T स्मॉल t म्हणजेच उंच आणि स्मॉल t म्हणजेच बुटकी. 3 उंच आणि 1 बुटके झाड या पिढीमध्ये निदर्शनास आले. मेंडेलची द्विसंकर संतती कोणत्याही एका संकराद्वारे स्पष्ट करा. मेंडेलने जेव्हा द्विसंकर संततीचे प्रयोग केले तेव्हा त्यांनी विरोधी लक्षणांच्या 2 जोड्यांचा समावेश केला. बीजाचा रंग व प्रकार अशा 2 लक्षणांचा समावेश असणाऱ्या गोल आणि पिवळ्या कॅपिटल R आणि कॅपिटल Y बीजांच्या झाडांचा सुरकुतलेल्या आणि हिरव्या म्हणजेच अप्रभावी लक्षण स्मॉल r आणि स्मॉल y बीजांच्या झाडांशी संकर घडवल्यामुळे याला द्विसंकर असे म्हणतात. गोलाकार आणि पिवळा रंग प्रभावी लक्षणे आहेत, तर सुरकुतलेला आकार आणि हिरवा रंग ही अप्रभावी लक्षणे आहेत. जनक पिढी P1 यात युग्मके तयार होताना जनुकांची जोडी स्वतंत्ररित्या वेगळी होते. त्यामुळे कॅपिटल R कॅपिटल Y झाडांपासून R आणि Y म्हणजेच कॅपिटल RY प्रकारची युग्मके तयार होतात आणि तसेच RY या झाडापासून स्मॉल r स्मॉल y युग्मके तयार होतात. युग्मकांमध्ये जनुकांच्या जोडीचे प्रतिनिधित्व त्यातील प्रत्येक एका घटकाद्वारे होते. द्विसंकर प्रयोगाच्या F1 पिढीतील झाडांना द्विसंकरज म्हणतात कारण त्यात 2 लक्षणांचा समावेश असतो. द्विसंकरज F1 पिढीतील झाडे 4 प्रकारची युग्मके तयार करतात. ती म्हणजे कॅपिटल RY, कॅपिटल R स्मॉल y, स्मॉल r कॅपिटल Y आणि स्मॉल r स्मॉल y. F1 पिढीतील झाडांच्या स्वफलनातून दुसरी संतानीय पिढी F2 तयार होते. यांच्या 4 प्रकारच्या पुयुग्मक आणि 4 प्रकारच्या स्त्रीयुग्मक यांच्या संकरातून 16 वेगवेगळ्या जुळण्या तयार होतात. त्या पुढील प्रमाणे आहेत. मेंडेलचा द्विसंकर संततीचा प्रयोग.
जनक पिढी P1, स्वरूपविधा गोल व पिवळे वाटाणे आणि सुरकुतलेले व हिरवे वाटाणे. जनुकविधा गोल आणि पिवळ्या वाटाण्यांसाठी कॅपिटल RY आणि सुरकुतलेले हिरव्यासाठी r युग्मक आहेत RY कॅपिटल आणि RY स्मॉल. पहिली पिढी F1, कॅपिटल R स्मॉल r कॅपिटल Y स्मॉल y. जनक पिढी P2, F1 चे स्वयंपरागन. स्वरूपविधा गोल पिवळे वाटाणे आणि गोल पिवळे वाटाणे. जनुकविधा मात्र कॅपिटल R स्मॉल r कॅपिटल Y स्मॉल y आणि पुन्हा कॅपिटल R स्मॉल r कॅपिटल Y स्मॉल y. युग्मके आहेत पुढील प्रमाणे. त्यानंतर दुसरी पिढी F2, यासाठी आपण सारणी तयार करून घेणार आहोत. पुयुग्मक आहे कॅपिटल R कॅपिटल Y कॅपिटल R स्मॉल y स्मॉल r कॅपिटल Y स्मॉल r स्मॉल y. आणि स्त्रीयुग्मक आहेत पुन्हा कॅपिटल R स्मॉल y कॅपिटल R स्मॉल y स्मॉल r कॅपिटल Y आणि स्मॉल r स्मॉल y. सर्व कॅपिटल लेटर्स. या पद्धतीने दुसऱ्या पिढीतील संकर इथे दिसून येतो. द्विसंकर प्रयोगातून निर्माण झालेल्या F2 संतानीय पिढीत मिळालेली गुणोत्तरे पुढील प्रमाणे होती. स्वरूपविधा गुणोत्तर 9s 3s 3 आणि 3s 1. यामध्ये 1 गोल पिवळी 9, सुरकुतलेली पिवळी 3, गोल हिरवी 3 आणि सुरकुतलेली हिरवी 1. आणि जनुकविधा गुणोत्तर 1 1 2 2 4 2 2 1 1. जनुके पुढील प्रमाणे आहेत. 1 जनुके असलेले जनुकविधा, मेंडेलची एकसंकर आणि द्विसंकर संतती यातील फरकाचे मुद्दे लिहा. एकसंकर संतती आणि
द्विसंकर संतती. एकसंकर संततीमध्ये विरुद्ध लक्षणांची एक जोडी असलेल्या सजीवांमध्ये संकर घडवून आणतात. तर द्विसंकर संततीमध्ये विरुद्ध लक्षणांच्या 2 जोड्या असलेल्या सजीवांमध्ये संकर घडवून आणतात. एकसंकरामध्ये दुसऱ्या संतानीय F2 पिढीमध्ये स्वरूपविधांचे गुणोत्तर 3:1 आहे. हे गुणोत्तर प्रमाण असते. तर द्विसंकरामध्ये दुसऱ्या संतानीय पिढीमध्ये स्वरूपविधा 9:3:3:1 हे गुणोत्तर प्रमाण असते. जनुकीय विकार असलेल्या रुग्णाबरोबर राहण्याचे टाळणे योग्य आहे का? उत्तर: जनुकीय विकार हा कधीही संक्रमित होत नाही. तो केवळ आई आणि वडिलांकडून त्यांच्या संततीत उतरू शकतो. तसेच जनुकीय विकार कधीही बरा होत नाही. भ्रूणामध्येच जनुकीय विकार आलेले असल्यामुळे प्रत्येक पेशीत अशी विकृत गुणसूत्रे असतात. अशा व्यक्तींना मदत आणि आधाराची गरज असते. काही प्रकारच्या संलक्षणात थोड्याफार प्रमाणात त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. जनुकीय विकार असणाऱ्या अपत्यांच्या आईवडिलांना मदतीची गरज असते. आपल्याला जितके शक्य असेल तेवढी मदत अशा कुटुंबाला करावी. जनुकीय विकार असलेल्या रुग्णाबरोबर राहण्याचे कधीही टाळू नये.